सगळ्यांना आठवण येत असते. आम्ही तरी त्यांच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन्ही दिवशी महाराष्ट्रातले अनेक जण चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला येत असतात. आज देखील मी राज्य सरकारच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, तसेच आमचे सहकारी मंत्री मकरंदाबा पाटील, अतुल बाबा भोसले, त्याच्यामध्ये सचिन पाटील फलटणचे आमदार आणि इकडं अमोल मिटकरी, असे आम्ही सगळेजण आज इथं दर्शन घेण्याच्या करता आलोय. एकंदरीतच मी तरी काम करत असताना सतत मी माझ्या डोळ्यासमोर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ह्याबद्दलची शिकवण जी चव्हाण साहेबांनी दिली, त्या शिकवणीचं स्मरण सगळ्यांनी करून, अलीकडे बघा काही काही जण स्टेटमेंट करत असताना, दोन्ही बाजूची लोक, मी काही एक बाजूला बोलत नाही, विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात, तर अजित पवार आज कराडच्या दौऱ्यावर आहेत. जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वतः युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जाती जातीमध्ये भेद केला नाही, समाजामध्ये भेद केला नाही. त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा माणूस जो आहे, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्या सगळ्यांना घेऊन त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये छावा जो चित्रपट आला, त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही बद्दलचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आणण्याचं काम चाललेलं आहे. 2 दिवसापूर्वीच मी अर्थसंकल्प सादर करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं की अर्थसंकल्पामध्ये देखील या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या विचारात घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, आम्ही सगळ्यांनी मिळून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. आज पण त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्याकडनं होणार आहे. त्याही करता मला अर्थमंत्री म्हणून तिथं हजर राहायचं म्हणून मी सकाळी थोडस लवकर येऊन इथं चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये, तोपर्यंत चव्हाण साहेबांची विचारधारा मी कदापि सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही. त्याच विचारधारेने महाराष्ट्राचं भलं होणार आहे, सगळ्या समाजाचं भलं होणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकाला त्याच्यातनं न्याय देण्याचं काम होणार आहे. एवढंच मला ह्या निमित्तानं महायुतीचेच मंत्री नितेश राणे यांनी काल, मी त्याबद्दल आत्ताच बोलत असताना काय सांगितलं की मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळं कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे, असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि त्याच्यामुळं इतिहास आपण जर वाचला, इतिहासात अनेक खोलवर जाऊन मिळवलेली आहे. त्या सगळ्यात आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते. दारुगोळा कोण सांभाळत होतं त्यांचा, कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही. परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो मुस्लिम घटक आहे, तो सगळा तो देशप्रेमीच आहे ना, भारतप्रेमीच आहे, देशप्रेमीच आहे.
एवढंच मला त्याबद्दल पुनर्वसन सांगायचं. ग्रस्तांचे दादा प्रश्न हा, पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मला स्वतः मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आमचे मकरंदाबा पाटील आहेत. त्यामध्ये काही प्रश्न असतील का प्रश्न